शांती. आज आहे 29/11/23ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, आपल्या बुद्धीला आणि विचारांना इतके शुद्ध स्वच्छ बनवा जे श्रीमताला यथार्थरित्या धारण करून बाबांचे नाव प्रसिद्ध करू शकाल. प्रश्न आहे, मुलांची कोणती अवस्था बाबांचा शो करू शकेल? उत्तर आहे, जेव्हा मुलांची निरंतर हर्षित मुख, अचल अडोल, स्थिर आणि मस्त अवस्था बनेल, तेव्हा बाबांचा शो करू शकतील. अशी एकरस अवस्था असणारी हुशार मुलेच यथार्थ रीतीने सर्वांना बाबांचा परिचय देऊ शकतात. गीत आहे, मरना तेरी गली में. ओम शांती. मुलांनी गाणे ऐकले. म्हणतात, आये है तेरे दर पे जीते जी मरने के लिए. कोणाच्या दारी? तरी देखील हीच गोष्ट निघते की जर गीतेचा भगवान श्रीकृष्ण म्हटले तर या सर्व गोष्टी असणार नाहीत आणि ना काही श्रीकृष्ण इथे असू शकत. तो तर आहे सतयुगाचा प्रिन्स. गीता काही श्रीकृष्णाने ऐकवली नाही. गीता तर परमपित्याने ऐकवली आहे. सर्व काही या एका गोष्टीवर अवलंबून आहे. भक्तीमध्ये तुम्ही इतकी मेहनत करत आले आहात त्याची तर गरजच नाही. ही तर सेकंदाची गोष्ट आहे. फक्त ही एक गोष्ट सिद्ध करण्यासाठीच बाबांना किती मेहनत करावी लागते, किती नॉलेज द्यावे लागते. प्राचीन नॉलेज जे भगवंताने दिले आहे तेच नॉलेज आहे. सारी गोष्ट गीतेवर आधारित आहे. परमपिता परमात्म्यानेच येऊन देवी देवता धर्माची स्थापना करण्यासाठी सहज राजयोग आणि ज्ञान शिकवले आहे, जे आता प्रायः लोप झाले आहे. मनुष्य तर समजतात श्रीकृष्ण पुन्हा कधीतरी येऊन गीता ऐकवेल, परंतु आता तुम्हाला हे चांगल्या रीतीने गोळ्याच्या चित्रावर अर्थात सृष्टीचक्राच्या चित्रावर सिद्ध करायचे आहे की गीता पारलौकिक परमपिता परमात्मा ज्ञानसागर यांनी ऐकवली. श्रीकृष्णाची महिमा वेगळी आहे. परमपिता परमात्म्याची महिमा वेगळी आहे. तो आहे सतयुगाचा प्रिन्स, ज्याने सहज राजयोगाने राज्य भाग्य प्राप्त केले. शिकण्याच्या वेळी नाव रूप वेगळे आहे आणि जेव्हा राज्य प्राप्त केले तेव्हाचे नाव रूप वेगळे आहे. हे सिद्ध करून सांगायचे आहे. पतित पावन आहेतच एक बाबा. आता पुन्हा श्रीकृष्णाची आत्मा त्या पतित पावनद्वारे राजयोग शिकून भविष्य पावन दुनियेचा प्रिन्स बनत आहे. हे सिद्ध करून समजावून सांगण्यासाठी देखील युक्त्या पाहिजेत. फॉरेनर्सना देखील सिद्ध करून सांगावे लागते. नंबर 1 आहेच गीता. सर्व शास्त्रमयी श्रीमत भगवत गीता माता. आता मातेला जन्म कोणी दिला? बाबाच मातेला ॲडॉप्ट करतात ना. गीता कोणी ऐकवली? असे म्हणणार नाही की क्राइस्टने बायबलला ॲडॉप्ट केले. क्राइस्टने जी शिकवण दिली त्याचे नंतर बायबल बनवून वाचतात. आता गीतेची शिकवण कोणी दिली? ज्याचे नंतर पुस्तक बनवून वाचत राहतात. हे कोणालाच माहीत नाही. इतर सर्व शास्त्रांविषयी तर माहिती आहे. ही जी सहज राजयोगाची शिकवण आहे ती कोणी दिली हे सिद्ध करायचे आहे. दुनिया तर दिवसेंदिवस तमोप्रधान बनत जाते. हे सर्व स्वच्छ बुद्धीमध्येच राहू शकते. जे श्रीमतावर चालत नाहीत त्यांना धारणा होऊ शकत नाही. श्रीमत म्हणेल, तू अजिबात समजावून सांगू शकत नाहीस. स्वतःला ज्ञानी समजू नकोस. पहिल्यांदा तर हीच मुख्य गोष्ट सिद्ध करायची आहे की गीतेचे भगवान परमपिता परमात्मा आहेत.
तेच पतित पावन आहेत. मनुष्य तर सर्वव्यापी म्हणतात, अथवा ब्रह्मतत्व म्हणतात, किंवा सागर म्हणतात. जे मनात येते ते बोलतात, अर्थहीन. सगळी चूक गीतेमधून निघाली आहे, जी गीतेचा भगवान श्रीकृष्ण म्हटले आहे. तर समजावून सांगण्यासाठी गीता हातात घ्यावी लागेल. बनारसवाल्या गुप्ताजींना देखील बाबा म्हणायचे की बनारसमध्ये हे सिद्ध करून सांगा की गीतेचा भगवान श्रीकृष्ण नाही. आता संमेलने तर होतात. सर्व धार्मिक मनुष्य म्हणतात, असा कोणता उपाय करावा ज्याने शांती होईल. आता शांती स्थापन करणे पतित मनुष्यांच्या हातामध्ये तर नाही आहे. म्हणतात देखील, पतित पावन आओ. तर मग पतित असलेले शांती कसे स्थापन करू शकतील? बोलावत राहतात, परंतु पतितापासून पावन बनविणाऱ्या बाबांना जाणत नाहीत. भारत पावन होता, आता पतित आहे. आता पतित पावन कोण आहे हे कोणाच्याही बुद्धीमध्ये येत नाही. म्हणतात, रघुपती राघव. आता तो राम तर नाही. खोटेच बोलावत राहतात, जाणत काहीच नाहीत. आता हे कोण जाऊन सांगणार? खूप चांगली मुले हवीत. समजावून सांगण्याची मोठी युक्ती पाहिजे. मोठा गोळा अर्थात सृष्टीचक्राचे चित्र देखील बनवले आहे, ज्यावरून सिद्ध होईल की गीता भगवंताने रचली. ते तर म्हणतात, कोणीही असो, आहेत तर सर्व भगवान. बाबा म्हणतात, तुम्ही बेसमज आहात. मी येऊन पावन राज्य स्थापन केले. त्याच्याऐवजी मग श्रीकृष्णाचे नाव घातले. पतितांनाच पावन बनवून फर्स्ट प्रिन्स बनवतो. भगवान उवाच, मी श्रीकृष्णाच्या आत्म्याला ॲडॉप्ट करून ब्रह्मा बनवून त्यांच्याद्वारे ज्ञान देतो. ते मग या सहज राजयोगाने सतयुगाचे फर्स्ट प्रिन्स बनतात. हे स्पष्टीकरण इतर कोणाच्याही बुद्धीमध्ये नाही आहे. तुम्हाला अगोदर ही चूक सिद्ध करून दाखवायची आहे की श्रीमद भगवत गीता आहे सर्व शास्त्रांची मायबाप. त्याचे रचयिता कोण होते? जसे ख्राइस्टने बायबलला जन्म दिला, ते आहे ख्रिश्चन धर्माचे शास्त्र. अच्छा, बायबलचा पिता कोण? ख्राइस्ट. त्यांना मायबाप म्हणणार नाही, तर तिथे मदरची कोणती गोष्टच नाही. हे तर इथे मातपिता आहेत. ख्रिश्चनवाल्यांनी रीस अर्थात ईर्ष्या केली आहे श्रीकृष्णाच्या धर्माशी. तसे तर ते ख्राइस्टला मानणारे आहेत. जसे बुद्धाने धर्म स्थापन केला, तर बुद्धांचे शास्त्र देखील आहे. आता गीता कोणी ऐकवली? त्याने कोणता धर्म स्थापन झाला? हे कोणीही जाणत नाहीत. कधीच म्हणत नाहीत की पतित पावन परमपिता परमात्म्याने ज्ञान दिले आहे. आता गोळा अर्थात सृष्टीचक्राचे चित्र असे बनवले आहे, ज्यामुळे समजू शकतील की बरोबर परमपिता परमात्म्याने ज्ञान दिले आहे. राधे कृष्ण तर सतयुगामध्ये आहेत. त्यांनी तर आपल्याला ज्ञान दिले नाही. ज्ञान देणारा तर दुसरा पाहिजे. कोणीतरी त्यांना पास केले असणार. ही राजाई प्राप्त करण्याचे ज्ञान कोणी दिले? नशीब आपोआप तर बनत नाही. नशीब बनविणारा एक तर पिता पाहिजे, नाही तर टीचर पाहिजे. म्हटले जाते, गुरु गती देतात, परंतु गती सद्गतीचा अर्थसुद्धा समजत नाहीत. प्रवृत्ती मार्गवाल्यांची सद्गती होते. बाकी गती म्हणजे सर्वजण बाबांपाशी जातात. या गोष्टी कोणीही समजत नाहीत. ते तर भक्ती मार्गामध्ये खूप मोठी मोठी दुकाने उघडून बसले आहेत. खऱ्या ज्ञान मार्गाचे दुकान हे एकच आहे.
बाकी सर्व भक्ती मार्गाची दुकाने आहेत. बाबा म्हणतात, ही वेद, शास्त्रे इत्यादी सर्व भक्ती मार्गाची सामग्री आहे. हे जप, तप, वेद, शास्त्र इत्यादीचे अध्ययन केल्याने मी भेटत नाही. मी तर मुलांना ज्ञान देऊन पावन बनवतो. संपूर्ण सृष्टीचा सद्गती दाता आहे. व्हाया गतीमध्ये जाऊन मग सद्गतीमध्ये यायचे आहे. सर्वच तर सतयुगामध्ये येणार नाहीत. हा ड्रामा पूर्वनियोजित आहे. जे कल्पापूर्वी तुम्हाला शिकवले होते, जी चित्रे बनवली होती तीच आता बनवून घेत आहेत. मनुष्य म्हणतात, 3 धर्मांच्या पायावर सृष्टी उभी आहे. देवता धर्माचा एक पाय तुटलेला आहे म्हणून हालत राहते. अगोदर एक धर्म असतो ज्याला अद्वैत राज्य म्हटले जाते. मग तो एक पाय कमी होऊन 3 पाय निघतात, ज्यामध्ये काहीही ताकद नसते. आपसातच भांडण तंटे चालत राहतात. धनीला अर्थात मालकाला जाणत नाहीत. निधनके अर्थात अनाथ बनले आहेत. समजावून सांगण्यासाठी मोठी युक्ती पाहिजे. प्रदर्शनीमध्ये सुद्धा ही गोष्ट समजावून सांगायची आहे की गीतेचा भगवान श्रीकृष्ण नाही, परमपिता परमात्मा आहेत, ज्यांचा बर्थ प्लेस भारत आहे. श्रीकृष्ण तर आहे साकार, ते आहेत निराकार. त्यांची महिमा बिलकुल वेगळी आहे. अशी युक्तीने कार्टून बनवली पाहिजेत, ज्याने सिद्ध होईल की गीता कोणी गायली. आंधळ्यांसमोर मोठा आरसा ठेवायचा आहे. हा आहेच आंधळ्यांसमोर आरसा. जास्त टू मचमध्ये जायचे नाही. मोठी चूक ही आहे. परमपिता परमात्म्याची महिमा वेगळी आहे. त्यांच्या ऐवजी श्रीकृष्णाला ती महिमा दिली आहे. लक्ष्मीनारायणाच्या चित्रामध्ये खाली राधे कृष्ण आहेत. तेच मग लक्ष्मीनारायण बनतात. लक्ष्मीनारायण सतयुगामध्ये आणि राम सीता त्रेतामध्ये. पहिल्या नंबरचा मुलगा श्रीकृष्ण आहे. त्याला मग द्वापारमध्ये घेऊन गेले आहेत. ही सर्व आहे भक्ती मार्गाची नोंद. परदेशातील लोक या गोष्टींना काय जाणणार? ड्रामा अनुसार हे ज्ञान कोणाकडेच नाही आहे. म्हणतात देखील, ज्ञान आहे दिवस आणि भक्ती आहे रात्र. ब्रह्माचा दिवस, ब्रह्माची रात्र. सतयुग स्थापन करणारे कोण आहेत? ब्रह्मा आले कुठून? सूक्ष्म वतनमध्ये कुठून आले? परमपिता परमात्माच सूक्ष्म सृष्टी रचतात. तिथे ब्रह्मा दाखवतात, परंतु तिथे तर प्रजापिता ब्रह्मा असत नाही. जरूर प्रजापिता ब्रह्मा वेगळे आहेत. ते कोठून आले या गोष्टी कोणी समजू शकत नाहीत. श्रीकृष्णाच्या अंतिम जन्मामध्ये त्यांना परमात्म्याने आपला रथ बनवले आहे. हे कोणाच्याही बुद्धीमध्ये नाही आहे. हा अतिशय जबरदस्त क्लास आहे. टीचर तर समजतात ना. हा स्टुडंट कसा आहे? तर बाबा समजत नसतील काय? हा बेहदच्या बाबांचा क्लास आहे. इथली गोष्टच निराळी आहे. शास्त्रांमध्ये प्रलय इत्यादी दाखवून किती रोला अर्थात गडबड केली आहे. किती घमेंड आहे. रामायण, गीता इत्यादी कसे बसून ऐकवतात. श्रीकृष्णाने तर गीता ऐकवली नाही. त्याने तर गीतेचे ज्ञान ऐकून राज्यपद प्राप्त केले. आम्ही सिद्ध करून समजून सांगतो. गीतेचे भगवान हे आहेत. त्यांचे गुण हे आहेत. श्रीकृष्णाचे गुण हे आहेत. या चुकीमुळेच भारत कवडी समान बनला आहे. तुम्ही माता त्यांना सांगू शकता की तुम्ही लोक म्हणता माता नरकाचे द्वार आहे.
परंतु परमात्म्याने तर ज्ञानाचा कलश मातांकडे दिला आहे. माताच स्वर्गाचे द्वार बनतात. तुम्ही निंदा करत आहात, परंतु बोलणारे खूप हुशार पाहिजेत. सर्व पॉइंट्स नोट करून समजावून सांगितले पाहिजे. भक्ती मार्ग वास्तविक गृहस्थींसाठी आहे. हा आहे प्रवृत्ती मार्गाचा सहज राजयोग. आम्ही सिद्ध करून समजावून सांगण्यासाठी आलो आहोत. मुलांना शो करायचा आहे. सदैव हर्षित मुख, अचल स्थिर मस्त राहिले पाहिजे. पुढे जाऊन महिमा जरूर होणार आहे. तुम्ही सर्व आहात तर ब्रह्मा कुमार कुमारी. कुमारी ती जी 21 जन्मांसाठी बाबांकडून वारसा देईल. कुमारींची महिमा खूप मोठी आहे. मुख्य कुमारी तुमची मम्मा आहे. चंद्रासमोर मग सुंदर स्टार सुद्धा पाहिजे. हे ज्ञान सूर्य आहेत. ही गुप्त मम्मा अर्थात ब्रह्मा बाबा वेगळी आहे. या रहस्याला तुम्ही मुलेच समजून घेऊन समजावून सांगू शकता. त्या मम्माचे नाव वेगळे आहे. मंदिरे तिची आहेत. या गुप्त वृद्ध मातेचे थोडेच मंदिर आहे. हे मात पिता कंबाईंड आहेत. दुनिया हे जाणत नाही. श्रीकृष्ण तर असू शकत नाही. तो तरी देखील सतयुगाचा प्रिन्स आहे. श्रीकृष्णामध्ये भगवान येऊ शकत नाहीत. समजावून सांगणे खूप सोपे आहे. गीतेच्या भगवंताची महिमा वेगळी आहे. ते पतित पावन साऱ्या दुनियेचे गाईड लिबरेटर आहेत. मनुष्य चित्रांवरून समजू शकतील की खरोखर परमात्म्याची महिमा वेगळी आहे. सर्व एक थोडेच असू शकतात. अच्छा, गोड गोड खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, आपली अवस्था अतिशय मस्त अचल अडोल बनवायची आहे. सदैव हर्षित मुख राहायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, ज्ञानाच्या शुद्ध नशेमध्ये राहून बाबांचा शो करायचा आहे. गीतेच्या भगवंताला सिद्ध करून बाबांची खरी ओळख द्यायची आहे. आजचे वरदान आहे, स्मृती स्वरूप बनून विस्मृतीवाल्यांना स्मृती करून देणारे सच्चे सेवाधारी भव. स्मृती स्वरूप बनून विस्मृतीवाल्यांना स्मृती करून देणारे सच्चे सेवाधारी भव. स्पष्टीकरण आहे, आपल्या स्मृती स्वरूपच्या फीचर्सद्वारे अर्थात वैशिष्ट्यांद्वारे इतरांना स्मृती स्वरूप बनविणे हीच खरी सेवा आहे. तुमच्या फीचर्सने इतरांना स्मृती करून द्यावी की मी आत्मा आहे. मस्तकामध्ये पाहतीलच चमकणाऱ्या आत्म्याला किंवा मणीला. जसे सापाचा मणी पाहून सापाकडे कोणाचे लक्ष जात नाही, तसे अविनाशी चमकणाऱ्या मणीला पाहून देहभान विसरून जावेत. अटेन्शन आपोआप आत्म्याकडे जावे. विस्मृतीवाल्यांना स्मृती यावी, तेव्हा म्हणणार सच्चे सेवाधारी. स्लोगन आहे, अवगुण धारण करणाऱ्या बुद्धीचा नाश करून सतोप्रधान दिव्य बुद्धी धारण करा. अवगुण धारण करणाऱ्या बुद्धीचा नाश करून सतोप्रधान दिव्य बुद्धी धारण करा. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.